आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अजूनही बंड कायम आहे। प्रभाग क्रमांक 193 मधून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी तर ठाकरेंच्या 197 या वॉर्डमधून श्रावणी देसाई यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलाय। प्रभाग क्रमांक 196 मधून संगीता जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात बंड थंड करण्यास ठाकरेंची सेना अपयशी ठरल्याचं दिसतंय। प्रभाग क्रमांक 202 मध्ये श्रद्धा जाधव यांच्या प्रभागातील शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांचा देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार आहे। यावर आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर अधिकची माहिती देतील। नक्कीच आपण पाहत होतो की उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंड जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालं होतं। यापैकी बहुतांश उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलेला आहे। याच्यामध्ये सर्वाधिक संख्या जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील आहे। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये 3 प्रभागांमध्ये बंड झालं होतं आणि या तिन्ही प्रभागामधील जे बंडखोर उमेदवार होते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलेला आहे। त्याच्यामध्ये 193 मधून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी तर 197 मधून श्रावणी देसाई आणि 196 मधून संगीता जगताप यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलेला आहे। त्यासोबतच प्रभाग क्रमांक 202 मधून विजय इंदुलकर आणि 205 मधून दिव्या बडवे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज घेण्यास नकार दिलेला आहे। ज्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्यांनी अजून देखील माघार घेतलेला नाही। 3 वाजेपर्यंत खरं तर वेळ आहे, परंतु अजूनही माघार घेतलेली नाही। तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 95 मधून देखील चंद्रशेखर वांगणकर यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही। त्याच्यामुळे आता वेळ संपून गेल्यानंतर पक्षाकडून या अपक्ष उमेदवारांवरती आणि बंडखोरांवरती काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष असेल। परंतु वरळी मतदारसंघामध्ये यामध्ये सर्वाधिक बंडखोर उमेदवार जे आहेत ते उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामुळे कुठेतरी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून ठाकरेंची शिवसेना या बंडखोर उमेदवारांना त्यांचं बंड थंड करण्यामध्ये कुठेतरी अपयश। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।